हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी. हे ना आम्ही दृश्य जे बघत होतो असं एकत्र शांत जेवायला लागलेत. मी म्हणेन ही क्वचित जेवतात अशी, नाहीतर कायम ना यांचं भांडणापासून सुरुवात असते. अगदी जेवण असू दे, खाणं असू दे, सगळं असू दे, पण हो तेवढंच एकमेकावर प्रेम पण करतात. आणि कधीही लक्षात ठेवा, 4 भांडी एकत्र आली की भांड्याला भांडं लागतं. तसं 4 मुलं जेव्हा एकत्र येतात, हसणं, खेळणं, रडणं, सगळ्या गोष्टी होतातच. संदीपनं पुन्हा आईस्क्रीम आणलेलं. तुमच्या कमेंट भरपूर येतात, बाहेरचं मुलांना देऊ नका, घालू नका वगैरे. पण काय झालं सांगू, आता इथं पोरं सुट्टीला आलेत. आजीचा लाड सोबत संदीपचा लाड, म्हणजे आता चुलता पण आहे, पप्पा पण आहे, मामा पण आहे. मग चाललंय आपलं सगळ्यांचं आणायचं. दुपारच्या आत्ता बरोबर 3 वाजलेत. एक झोप काढली आणि तडा बांधावर येऊन बसण्यासाठी व्हिडिओ अपलोडिंगचं काम. नेटवर्क प्रॉब्लेम खूप आहे. तिथे गरम जाळ मोबाईल होत्या, तर ऊन भरपूर आणि याला कवर जे आहेत ना सगळे ब्लॅक कलर असल्यामुळं ना लगेच हीट ही करून घेतात, ओढून घेतात. वाऱ्याचं झुळूकसुद्धा नाही. पान बघा हलते का, पाठीमागचं पानसुद्धा हलत नाही आहे. जीव कसा विचार लागला आहे. कशा बायका झोपलेल्या त्या देवजानी पण गरम वापा मारायला लागलेत. म्हटलं थोडंसं वाऱ्याला बसलेलं बरं. माझं टायमिंग इथं यायचं आणि आमच्या शेळीचं टायमिंग बरोबर पिल्ल्यांना बोलवायचं. ते ओरडायला लागलेत बघा. बाहेर आलेले बघितले, कारण माझं बरोबर टायमिंग इथं असते ना. असो, चला आता अपलोडिंग करून घेते. त्याच्यानंतर आमच्या इथं तुम्हाला आवाज येत असेल बघा, कार्यक्रम आहे, तर तिकडे जाणार आहे प्रसादाला. चला चहा प्यायचं. तुझं काय झालं आता? यकी अरे असू दे की, ये ना आपण ब्रेड खाऊया की, पाव ये लवकर. आई ना आज आणि गेलेली होती आंबे विकायला. आंबे विकून बुट्टीभर आणि खाऊ घेऊन आले. पण ते म्हणतात ना की लेकरांचं असं आहे ना की अगदी 2 पाट्या जरी पुढं ठेवलं तरी खाणं फक्त 2 घास असतं. पण ते मला तुला तुला जी पद्धत असते ना, ते असं. ह्याचं बघा एक वेगळंच सुरू आहे. तर मला हसायचं का रडायचं कळेना झालं. परवाच्याच व्हिडिओमध्ये कमेंट होती की ताई मुलांना वळण लावा किंवा लाड एकीकडे, थोडंसं ओरडणं पाहिजे, थोडंसं रागवणं पाहिजे. अगदी खरं आहे. हे ज्याच्या त्याच्या घरी असतात ना त्यावेळेला त्यांना पद्धतशीर शिस्त असते. कोल्हापुरात तुम्ही कधी बघितलं आहे का आरूला, आयशूला, आर्यनला वगैरे असं कधीही करताना? आजीचा लाड अजूनही मी सांगेन सगळ्यात जास्त लाड करणारी व्यक्ती आहे फक्त आणि फक्त आजी. तिच्या डोक्यावर जरी एखाद्या वेळेस ना काही पण आणून ओतू दे, अगदी म्हणतात ना की बुट्टीभर पाणी आणून ओतू दे, नाही तर कचरा ओतू दे, ती तशीच बशील, पण ती पोरांना ओरडणार नाही. त्याचा परिणाम आहे तो. गावाकडे कोणालाच भिणार नाही आहेत ते, कारण दादाला भीत होते, दादा इकडे नाही. सागरला जरा फार भितात, ते पण नाही. मला ना थोडीफार घाबरतात बरं का, म्हणजे ऐकतात पण घाबरतात पण ते कसं की मग आजीचं लगेच जीव हे होतो. मुलांना काय बोललं, ओरडलं, चौघांना पण जर काय म्हणलं किंवा एखादा फटका जरी द्यायचा म्हणलं तर मग त्या आजीला नाही होत. मला असं वाटतं की जाऊ दे, 4 दिवस आपण पण माहेरला आलोय, माहेर पण करायचं आणि गप निघून जायचं. कोणाला काय म्हणाय नको, बोलाय नको, शिकवाय नको, सांगाय नको. पटलं न पटलं त्यामुळे ते आपण त्या भानगडीत पडत नाही. ते माझाच आता हे करून टाकले, कोणी येतंय, मारतंय, खिजं ओढतंय, हे करतंय. दुसरी गोष्ट असं पण वाटतं की बाबा हे दिवस त्यांनी कधी एन्जॉय करायचे, एकत्र करू दे. बाकी तर आपल्याकडे इतर वेळ असतो वळण लावण्यासाठी, त्याच्या आया ते मेहनत घेतातच. पण तुम्हाला खरं सांगू, ह्या आजीचा एवढा लाड आहे ना, कारण आजीलाच जास्त म्हणजे मिरची लागते. काय मुलांना बोललं की लगेच आयांना पण त्यांच्या ओरडते, काय हात लावू देत नाही. का माहिती आहे का, तिच्यामध्ये ना एक आजी पण वेगळंच आहे. आणि आम्ही लहान होतो ना, आमच्या डोक्यात असल्या मोठ्या मोठ्या काट्या घालत होती, गुराच्या तर गुराच्या. संदीप सागरला तर असं ठोकलेलं आहे ना, पाय असे पूर्ण सुजायचे, इथपर्यंत मारायची ती. का तर वळण लागू दे, वळण लागू दे. नातवंडाचं काय एवढं प्यार झाले काय कळतच नाही मला. सगळी अगदी किट्टो म्हणजे सक्ती असू दे, तिचं ते आजी पणच वेगळं आहे. पाणीपुरी घ्यायची, पाणीपुरी खायला आहे. अरे यार तू थोडे खाय थोडे. दे रे भैया. तिथं दाजी लागले तर भांडायला, गेल्या माहेरला बसल्या म्हणून. सोमवारपाशी काय आहे? हा, तुला लेख झाल्यानं बघूया की. मी पण लक्षात ठेवीन मग 20 वर्ष पुढं, नाही तर 25 वर्ष पुढं.
आणि कोथिंबीर छान मिळाली ग फ्रेश. कितीला 10ला ना? आता उन्हाळा आहे ना त्यामुळं. नाही काय आंब द्यायचं त्यांनी आम्हाला त्यांना द्यायचं. हा असं करून घेतलंय. ते काय दोडका? कसला आहे दोडका? तेवढं छोटं छान असतं. होय कवळा. पण कडवट लागत नाही. हे खूप चांगलं असते रे. जास्त मोठी असते ती ठीक. आजच गवारी केलती घरात. ताजी नाही बघ गवारी. नाही वाळक पिशवीत भरून ठेवायला पाहिजे ती बरं काही सगळं भाजीपाला. मला ना तुला सांगू असं आवरावं आणि फ्रेश व्हावं वाटतच नाही. का माहितीये का? फ्रेश होती. कोण केस वडतंय, कोण उराव बसतंय, कोण काय करतंय. आता जरा थोडंसं पडली होती बघा या उशीवर. एक जण चहा घेऊन चाललंय आणि सगळ्यात चहा सांडून ठेवलाय. अंगावरून सगळ्यावरून नुसता रडा. मी आपली अशीच असते, कपाळाला टिकली लावते, काही आवरत नाही, आहे असं बसते. मग तेव्हा आता गाडीसाठी बांधणार येते. मी आता तयार झाले आणि पाणीपुरी आता खायची आहे. हा ना पाणीपुरी झाली. पाणी पडतो. पाणीपुरी आईने आणली होती, आता तयार केले. खावा बसून येतच. आता तुझं बटन काय मध्ये ना की बाळमामाचं मंदिर आहे तिकडे जायचंय. आई तू आवर ना, तू अजून इथेच बसलीस. कधी निघायचं आहे? 7:15 वाजलेले आहेत. कितीला आरती चालू होते? 8ला. काय झालं? चला आता तुम्हाला ना इथलं बाळमामाचं मंदिर दाखवते. भैया माझं कानातलं आण रे. एकच कानातलं घेऊन आल्या. मला कमेंट होत्या की ताई तू सोन्याचं कानातलं घाल वगैरे. तर ते काय असतं शूट असतं ना, प्रत्येक वेळेला ते काढायचं घालायचं तेवढं पॉसिबल होत नाही. मग ते इथं ठेव तिथं ठेवतं. त्यामुळे मी आपलं आहे ते इकडचं तिकडचं वापरते. आता इकडे येताना मी काहीच जास्त घेऊन आलेली नाहीये. 2 साड्या तर इथंच ठेवून गेलेली होते, 2 गाऊन इथं ठेवलेले होते. म्हणजे मी कपड्यांचं सुद्धा खॅट केलेलं नाही. चला आवरा चला चला. आयशू आरू मोबाईल सुटतात का नाही? बसा तुम्ही पोरं पोरं. नको चगळातनी वगैरे कशात न पोरं मोबाईल सोडत नाही बरं का. ए रसा चला. लिंबू कशाला? चलो नको बाई. हे बघा आम्ही रात्रीचं खेळ चालले म्हणल्या का आम्ही आता अंधारात न चालत जाणार आहे. आता रस्ता दाखवतो आमच्या बाहेरचा. संधू म्हणतोय काय आबरू काढायला लागल्या. कुठे गेली ही सगळी? अरे बाबा आईचं आहे ना? 3 वाजता 2 काढितलं कोरोना नेटचं 100% डाटा उडवला. म्हणून तुम्हाला मी मगाशी विचारला तुमचं नेट एवढं कसं काय चालतं. माझं अनलिमिटेडचा पॅक आहे ग. हा 300चा लिमिटेड असतोय. 1 GB आहे का 1.5 GB आहे की 1 GB आहे का? तुझ्या ताईला मी फोन केला चारी बाजूने सगळा हा अंधार. संदीपनं मुलं पुढं सोडली आणि त्याच्यानंतर मला आणि आर्यनला घेऊन पुढं आला. आणि मग तोपर्यंत बाकीची चालत आली पाठीमागनं. कारण रोडमधून बाहेर निघाल्यानंतर थोड्याशा अंतरावरच हे मंदिर आहे. आणि गावाकडे कसं असतं बघा, 3-4 बायका एकत्र झाल्या की अगदी कुठेही त्यांना जंगलात जायला सांगा. त्यांना ते पायवाट झालेले असते, सवय झालेली असते. ते लांडगे होते नाही तर कोल्हे होते नाही काय. आपल्यासारख्याला भीती वाटते. मला लय भीती वाटते बाबा. कारण माझं आता ते हे संपलंय ना. आणि पहिल्यापासून सुद्धा मी लहानाची मोठी मामांकडे झाले. त्यामुळे ह्या सगळ्याची मला तर सवय नाही आहे. कधी सुट्टीला आले तर 4-8 दिवस तेवढंच, ते पण मुलामुलातनी. पण त्याच्यानंतर मला सवय नव्हती. तर दर्शन घ्या ताईनो. आमच्या इथं हे नवसाचं मंदिर आहे. ज्यांच्या रानामध्ये बांधलेलं आहे त्यांचं काहीतरी नवस होतं, ते पूर्ण झालं. मग त्यांनी ते मंदिर स्वखर्चाने बांधलेलं आहे. बाकी यथाशक्ती कोणाला काय द्या घ्या असं सांगितलेलं होतं. पण इथं दर अमावस्येला भंडारा ठेवला जातो. मग तेच असं जे कोणाचे काय नवस वगैरे पूर्ण होतील किंवा यथाशक्ती एखाद्याला दानधर्म करायचा आहे, अन्नदान करायचं आहे, ती लोक इथं भंडारा देतात. पण एवढं मात्र आहे की बघा प्रत्येकजण आता इथं बऱ्यापैकी बघायला गेलं तर आमची जी भावकी आहे तीच जास्त आहे. कारण का सांगते की प्रत्येकजण अमावस्येला येणार म्हणजे येणार. आणि यावेळेला तुम्हाला लोक जास्त का दिसत असेल, कमीत कमी माझ्या मते 350-400 लोक असतील. आम्ही जेवढं होतं त्या हिशोबानं जेवणा खाण्याच्या ह्याच्यात बघितल्यानुसार 350-400 लोक असतील. त्याच्यामध्ये पण आता मुली भरपूर साऱ्या माहेरी आलेत, सुट्टीला आलेल्या आहेत. त्यामुळे आता सगळ्यांना मी इथं भेटले. फक्त स्पेशल ओळख करून नाही दिली मी. सगळेजण गोळा झाले की त्यांचं आरतीचं टायमिंग संध्याकाळचं 8चं असतं. आरती सुरू झाली, ढोल वगैरे वाजायला सुरू झाले. हार्दिकनं काय त्रास द्यावा बघा. त्याची आई सोडली, आजी सोडली, सगळ्या चुलत्या सोडल्या
आणि यायचा ना माझ्या पोटात गुच्ची मारायचं जोरात आणि मला चल म्हणायचा. काय तर मला ढोल पाहिजे चल. त्यांना कुणालाच नाही. मला 3-4 गुच्छा बसल्यानंतर मला कळतं की बाबा ह्याला काय पाहिजे. मग आईला सांगितले की बाबा याला ढोल पाहिजे, ते ढोल तेवढा दे. मग आता ही सगळी आमचीच माणसं आहेत, म्हणजे आमचे शेजारी म्हणा, आमचे चुलते मालते म्हणा, म्हणजे छोटी मोठी भावंडं म्हणा. तर मग ते थोडंसं त्या काकाने त्याच्या गळ्यामध्ये घातलं. तर ढोल किती ओझं असते बघा. आणि ही माझी सख्खी चुलती आहे आता जे भंडारा लावते ती. तर त्यानं एक सलग व्यवस्थित त्याला जेवढं होईल तेवढं वाजवलं. त्याला खूप नाद आहे. कीर्तन जर कुठं असेल ना तर तो सोडत नाही. आवाज आला की चला कीर्तनाला. म्हणजे धार्मिक पण तेवढाच आहे, हट्टी पण तेवढाच आहे, प्रेमळ पण तेवढाच आहे आणि बिनधास्त पण तेवढाच आहे. एवढ्या सगळ्या माणसात त्यानं ढोल घेतला, वाजवला आणि बघा आणि वरून त्याला कळतंय की ही आरती जी आहे ती अशा पद्धतीने घ्यायची आहे. आता काढ वजा झाला असेल. आरती झाल्यानंतर मग आम्ही आलेलो होतो प्रसाद घ्यायला. प्रसादामध्ये भात असते, आमटी असते आणि सांजोऱ्याचा शिरा असतो रेग्युलर. आता यावेळेचा जो महाप्रसाद होता तो माझा एक चुलत आर्मीवाला राहुल म्हणून भाऊ आहे त्यानं दिलेला होता. पुढच्या महिन्यातला असणार आहे तो आपल्या संदीपचा असणार आहे. म्हणजे असं प्रत्येकजण देत राहतं. म्हणजे यथाशक्ती आपल्या हातून दानधर्म पण होतं आणि छान वाटतं सगळेजण एक. दुसरी वहिनी आली नाही का नव्हे संतोबाची बायको गेली वे शिरा पाहिजे काय काय सुयू वाढण्याच्या कंपनीत घाटक्यांची पोरं एक नंबर आहे. हा घाला घाला. आरतीला झालेली जी काही असतात ना मंडळी ती एकमेकाला वाढतात. पहिल्यांदा बायका बसवून घेतल्या. मला हे तर नियोजन म्हणजे छान आवडलं की असं कोणी सेपरेट काय नसतं. ते जेवतात तेच त्यांना वाढतात. छान आहे. मम्मी मम्मी याच्यानंतर पुन्हा घरी सोडलं. घेऊन गेला मुलं वगैरे. मी मोबाईल दिलाय बरं का तुला. त्यांनी मग भाऊजांना सोडला. असं चला आता मी या व्हिडिओचं इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.